भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या 65 वर्षीय भीमराव कांबळे याला पुण्याच्या विशेष जलदगती न्यायालयाने सोमवार दिनांक 29 जून रोजी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश S.R. साळुंखे यांनी हा निकाल दिला. दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा. न्यायालयाने हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर या श्रेणीत मोडणारा असल्याचे निकालपत्रात स्पष्ट केले. आरोपीने 1 मे 2026 रोजी चिमुरडीचे अपहरण करून 39 मिनिटे तिच्यावर अत्याचार केले. तिच्या शरीरावर 18 जखमा आढळल्या. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 59 दिवसात न्याय. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 15 दिवसात 1200 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. 82 साक्षीदार, CCTV फुटेज, DNA अहवाल आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे अवघ्या 59 दिवसात खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली. मुख्यमंत्र्यांकडून स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाचे स्वागत केले असून अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याने समाजात योग्य संदेश जाईल अशी प्रतिक्रिया दिली. पीडितेच्या कुटुंबियांनी न्याय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान आरोपीच्या कुटुंबाने आणि गावकऱ्यांनीही त्याला नाकारले आहे. MG न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक.